सर्वांना नमस्कार. लग्नासाठी सुयोग्य साथीदार निवडण्याच्या दृष्टीने आपण एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बघूया. त्याच्या सहाय्याने आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर आता हे प्रेझेंटेशन काय म्हणतंय बघा. सुयोग्य जीवनसाथी कसा निवडावा, निवड करताना निकष काय असावेत, हा विषय कुठून सुरू करावा व कसा हाताळावा. पालकांबरोबर लग्न इच्छुक मुलगा किंवा मुलगी यांचा सहभाग त्याच्यात कसा वाढवावा आणि जीवन साकार होण्यासाठी, साकार होणं म्हणजे समृद्ध होणं, त्याची व्याख्या आपण पुढे बघणार आहोत. त्याची व्याख्या इकडे आहे. यशाची झालर प्राप्त आनंदी व समाधानी जीवन. आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपल्याला अखंड आयुष्यात काय गाठायचंय. आपल्याला यशाची झालर पाहिजे, यश पाहिजे भरपूर प्रमाणात, पण ते झालर म्हणून पाहिजे. मुळात आपल्याला आनंदी आणि समाधानी जीवन पाहिजे आहे. त्यामुळे कुठच्या तरी एका दिशेने जर आपण वाहवत गेलो तर असं समृद्ध लग्नानंतरच आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत जीवन मिळू शकतं असं नाही आहे. तर आपलं उद्दिष्ट आधी नक्की करायचंय, यशाची झालर असलेलं आनंदी व समाधानी जीवन. हा अभ्यास आपण मगाशी केलेला आहे. ह्या अभ्यासाला सुरुवात करताना मला सगळ्या पालकांना आणि मुलांना आणि मुलींना सांगायला आवडेल की पूर्वी कसं होतं, एखाद्या लग्न कार्यात 350-400 लोक भेटायचे आणि मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे काही समाजात वावरणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुष एखाद्या लग्नामध्ये एक एक व्यक्ती पण 1 ते 2 लग्न ठरवून बाहेर पडायचे. म्हणजे इनडायरेक्टली मुलगा दाखवणं, मुलगी दाखवणं, त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना भेटणं, म्हणजे बराचसा कार्यक्रम तिकडेच व्हायचा. आणि आता लग्नासाठी साथीदार निवडण्याची मोजमाप पण बदललेली आहेत आणि पूर्वीसारखं आपण अशा कार्यक्रमात भेटत नाही. तर पालकांनी काय करावं की जिथे जिथे शक्य आहे आणि जिथे तिथे जागा आहे तिथे आधी नोंदणी करावी. मला बरेच जण सांगतात डोंबिवलीत नोंदणी केली तर पण आम्ही पुण्याला राहतो, आम्हाला डोंबिवलीचं स्थळ नको आहे. तर असं नसतं. आज गिरगावात, डोंबिवलीत, विरारला, बोरिवलीला, पनवेलला सगळ्या ठिकाणी बघितलं तर सगळ्या ठिकाणची स्थळं नोंदणी झालेली आहेत. तर नोंदणी सगळ्या ठिकाणी करायची. आता आमच्याकडे नोंदणी जी डोंबिवलीचे जे कुडाळ देशकर गौडब्राह्मण सहयोग संस्था आहे तिथे ₹501 आहे. एकदाच करायचे. फॉर्म भरताना पालक किंवा पालकांच्या वतीने जे फॉर्म भरतात ते पूर्ण फॉर्म भरत नाहीत. का भरत नाहीत माहित नाही. आता रक्तगट प्रत्येक मुलाला किंवा मुलीला माहिती नसतं. माहिती नसेल तर त्यांनी ते ताबडतोब माहिती करून घ्यायला हवंय. रक्तगट लिहित नाहीत, छंद लिहित नाहीत. छंदाचा काय संबंध आहे लग्नाशी विचारतात. ईमेल लिहित नाहीत. काही जणांना ईमेल लिहायला कठीण वाटतं. उंची फूट आणि इंचात लिहिली असेल तर सेंटीमीटर मध्ये लिहितात. मासिक प्राप्ती विचारली असेल तर वार्षिक प्राप्ती विचारतात, ज्याला पॅकेज म्हणतात. तर हा पॅकेज शब्द आहे ना, कारण कितीही म्हटलं, जेव्हा कुटुंब होतं तेव्हा मासिक खर्चावरच जीवन चालतं, पॅकेजवर नाही चालत किंवा वार्षिक आकड्यावर नाही चालत. संदर्भासाठी नावं लिहिणं म्हटलं तर कोण संदर्भाची नावं लिहित नाहीत. आपले काका, मामा, भाऊ, बहीण आणि संदर्भाचं नाव म्हणजे काय हे कळत नाही असे खूप फॉर्म लिहिणारे आहेत, जे परत आपल्या आईचं आणि वडिलांचं नाव संदर्भाला लिहितात. किंवा ह्या लग्नाच्या संदर्भात जो का फोटो पाठवला जातो ना, तर साधारण पालकांनी त्याच्यात सहभाग घ्यावा, की फोटोतून आपल्याला अपेक्षित असते की हा मुलगा किंवा मुलगी
बऱ्याचशा प्रमाणात समोरच्या व्यक्तीला कळू शकेल. आपण पुढे जातो. फॉर्मचा विषय मी सांगितला कारण तो फार महत्वाचा आहे सध्याच्या जीवनात. जितके फॉर्म भरले जातील तेवढं योग्य साथीदार मिळण्याचे आपले म्हणजे मिळण्याची संधी वाढू शकते. लग्न यशस्वी होण्यासाठी मुलांनो, लग्न हा तुमचा विषय आहे. ते दोन जीवांचे मिलन आहे. हा विषय हाताळण्यासाठी पालक आपल्याला मदत करणार आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. आतापर्यंत पालक करत होते. पालकांचं काम असं मुलांना वाटायचं, तर तसं न होता हा तुमचा विषय म्हणून हातात घ्या आणि पालकांची त्याच्यात मदत घ्या. यांनी एक फार महत्वाची गोष्ट होणार आहे. आजकाल पालक साधारण वर्ष, दीड वर्ष लग्नासाठी प्रयत्न केल्यानंतर मानसिकरित्या पण थकतात आणि एका निष्कर्षाला येतात की हे आता पुढे होणार आहे, कधी होणार आहे, कसं होणार आहे. आपल्या सध्याच्या जीवनामध्ये पूर्वी आपण म्हणायचो की मुलीच्या लग्नासाठी मुलाचे वडिलांनी 2 जोड चप्पल जोड झिजवले, असं म्हटलं जायचं. तेव्हा ना माणसाकडे पेशन्स, संयम होता. आता म्हणजे आताचा मनुष्य मी पण म्हटलं तरी बदललेला आहे. आम्हाला पेशन्स कमी आहेत. आम्ही फोन केला की टॅक्सी दारात येते, फोन केला की वाण्याच्या दुकानातून सामान घरी येतं. आता तर नवीन ह्याच्यात तुम्ही फोन करून कार पण परचेस करू शकतात. गेले 15-20 दिवसाचे मार्केटिंग चालू आहे की कार तुमच्या घरी येणार, तुम्हाला देऊन जाणार. पण या काळामध्ये लग्नासाठी साथीदार शोधणं हा तसा विषय नाही राहिला आहे आणि हा एकमेव विषय तसा नाही राहिला आहे. परीक्षेसाठी अभ्यास केला की मला एक 90% मिळणार, 88% मिळणार का 92% मिळणार. पण लग्नासाठी जो सुयोग्य साथीदार आहे तो कधी मिळणार, कसा मिळणार, हा फार संयमाचा भाग आहे आणि कोणत्याही पालकांनी आपला त्या बाबतीतला संयम घालवू नका, निराश होऊ नका आणि थकवू नका आणि त्याच्यासाठी मुलांनी त्यांच्या बरोबर राहायचंय. पुढचा मुद्दा आहे, लग्न हा तुमचा हक्क. तुम्ही तो विषय मानलात तर लग्न आनंद. अनोटेशन कोण करतंय? कसलंही गिरपिटण्याचं काम करू नका. मगाशी एक येलो लाईन आली आहे, आता लाल लाईन आली आहे. हे लहान मुलांचा खेळ नाही चाललेला आहे. अनोटेशन बंद करा. तुम्ही जो तुमचा विषय मानलात तर लग्न आनंदाने टिकवण्याची मानसिकता तुमची बनू शकते की हे लग्न ठरवताना आपला सहभाग आहे आणि ते आपल्याला उत्तम रीतीने टिकवायचं आहे. लग्न हा तुमचा हक्क आहे आणि हक्काबरोबरच कर्तव्य येतात. लग्न शेवटपर्यंत छान निभावून नेण्यामध्ये आपली कर्तव्य येतात. लग्न हे एक अतूट बंधन आहे. पुढचं इंग्लिशमध्ये लिहिलंय नॉन रिव्हर्सिबल ऍक्ट. लग्न संस्थेला काडीमोड ची व्यवस्था नाही, हे आपण पुढे बघणार आहोत. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन होय. लग्न म्हणजे दोन कुटुंबांनी एकत्र येणं होय. लग्न म्हणजे एक अतूट नाते होय. हा एक बेस आहे, लक्षात ठेवा. पुढे आपण विषय बघताना आपण निवडीसाठी जे काही प्रायोरिटीज ठेवलेले आहेत तेव्हा हा सगळ्यात मूळ विषय आहे की आनंदी व समाधानी जीवन ज्याला यशाची झालर आहे असं आपल्याला जगायचं आहे. आणि लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन हो. लग्न म्हणजे दोन कुटुंबांनी एकत्र कुटुंब होणे होय. लग्न म्हणजे एक अतूट नाते होय. आता याच्यावर आपण कधीच विचार केलेला नसतो. जीवनसाथीच्या सहाय्याने शक्य आपल्याला जीवन गरजा कोणत्या? कारण ह्या अभ्यास करण्याच्या आणि करिअरच्या आणि मोठी मोठी पॅकेज मिळवण्याच्या नादात मनुष्य म्हणून आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या आपण विसरतो आहोत, प्रामुख्याने लग्नासाठी जीवनसाथी शोधताना. माणसाची शारीरिक भूक आहे, त्याचबरोबर भावनिक भूक आहे.
आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला कळाव्यात. मानसिक भूक आहे, कौटुंबिक भूक आहे, कुटुंब म्हणून एकत्र असणं. वैचारिक भूक आहे, आपले विचार आपल्या सहचारी बरोबर डिस्कस करणं, किंवा ती वैचारिक भूक प्रत्येकाची आहे. आणि शेवटच्या दोन आहेत आर्थिक आणि सामाजिक भूक. तर सध्या आपण पॅकेज टॅलीमध्ये आणि एज्युकेशन टॅलीला जो खूप मान दिला, तर हे शेवटच्या दोन भूका तात्पुरत्या भागू शकतात. तात्पुरत्या शब्द मी का वापरलाय? आर्थिक भूक, आर्थिक स्टॅबिलिटी हा विषय नाहीच आहे सध्या. हायर अँड फायरचे दिवस आहेत. कोण कधी कोणत्या नोकरीत किती काळपर्यंत राहील, किंवा तिथून त्याला मोठी दुसरी नोकरी कधी मिळेल, मिळेल की नाही, हे सगळे जरतरच्या गोष्टी आहेत. आणि सामाजिक, आपलं शिक्षण खूप असणं, आपल्याकडे सुबत्ता असणं ही सामाजिक प्रतिष्ठा आहे, पण ती कशी होते? बोचट होते. त्याचं काही काळापुरतं कौतुक होतं, पण ज्या वरच्या ज्या आहेत, शारीरिक, भावनिक, मानसिक, कौटुंबिक आणि वैचारिक, या सगळ्या मनुष्याच्या गरजा हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शाबूत असतात. तर हे मुद्दे एवढ्यासाठी घेतलेत की लग्नासाठी साथी शोधताना आपल्याला आपला फोकस कुठे असायला पाहिजे. आताच्या काळात स्थळाच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. पूर्वीच्या अपेक्षा नंतर येणार आहेत. एक शिक्षणाची तुलना केली जाते. हे बघा, ही होऊ नये असं माझं इथे मत नाहीये. पण कशाला किती प्रमाण द्यावं, कशाला किती प्राधान्य द्यावं, याच्यावर प्रत्येकाने आपला स्वतःचा विचार करायचा आहे. शिक्षणाची तुलना, मासिक प्राप्तीची तुलना, बघा इथे मासिक प्राप्ती नाही म्हटलंय. तुझं किती, माझं किती, तुझं किती, माझं किती, किंवा तुझं काय असायला पाहिजे, माझं हे आहे. राहण्याचा भाग, विभाग, शहर, देश, की इथून इथे आपण राहायला जाणार नाही, किंवा माझ्या गावातच मुलगा किंवा मुलगी पाहिजे, किंवा माझ्या ह्या भागातला मुलगा किंवा मुलगी पाहिजे, ह्याचा आग्रह पण वाढलेला आहे. घरात कोण कोण असणार आहे? व्हॉट्सअपवर एक छान कथा चालायची की एक ग्रस्त एका मुलाला विचारतात की बाबा तू लग्नासाठी नवरा मुलगा आहेस का? तो म्हणतो हो. मग माझी पण मुलगी लग्नाची आहे, पण तिचं अपेक्षा आहे की तिच्या घरात सासू सासरे असू नयेत, आणि जे काही घर असेल ते माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या मालकीचं असावं. तर तुझ्या काय अपेक्षा आहेत? तो म्हणतो माझ्याही अपेक्षा बरोबर जुळतायत तुमच्या मुलीच्या अपेक्षासारख्या. मलाही असंच वाटतं की माझं जी बायको येणार आहे तिला आई वडील असू नयेत. तो म्हणाले असं कसं म्हणता तुम्ही? म्हटलं तुमच्या मुलीला जे वाटतंय आणि मला जे वाटतंय सारखं असेल तर आमचे विचार जुळतील ना. तर मग म्हणाले आम्ही दोघं काय करू जर तुमचं लग्न ठरलं तर? तुम्ही आत्महत्या कर म्हणून सांगतो तो मुलगा. हा एक कथेचा किंवा विनोदाचा भाग बाजूला ठेवूया आपण. पण घरात कोण असणार आणि स्वतःच्या मालकीचे घर आहे का? कारण आमच्या पालकांनी किंवा आम्ही किंवा आमच्या नंतरच्या पिढीने मालकीच्या घरापासून सुरुवात केलेली नाही आहे. कुटुंब होतं, बनतं आणि सगळ्या गोष्टी नंतरच्या काळात करता येतात. आता काही मोजमाप नसलेल्या अपेक्षा आज हल्ली ऐकायला येतात. एकमेकांचे विचार जुळले पाहिजेत. स्वभाव प्रेमळ असावा, सांभाळून घ्यावं, काळजी घ्यावी, कर्तबगार असावं, आई वडिलांना व सासऱ्यांना विचारणार असावं. मुलगी म्हणते शॉपिंगला सूट द्यावी, सोबत करावी. मुलगा म्हणतो सुगरण असावी, सदा हसतमुख असावी. ही जी काही आजकालच्या काळातली मोजमाप आहेत, याला फुटपट्टी नाहीये कोणती, की अमुक एक आहे म्हणजे आता एक शिक्षणाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की इंजिनियर आहे म्हणजे इंजिनियर आहे. तसं इथे कोणतं मोजमाप नाही लावता येत. हा स्वभाव आहे ना, हा त्या व्यक्तीतला आपल्याला शोधून काढायला लागतो. आणि आपण 10-15 वर्षापूर्वीच्या लग्न ठरण्याच्या जर परिस्थितीत गेलो,
ह्या सगळ्याची आपण तुलना केलेली आहे. तुलना एवढ्यासाठी नाही केलंय की पूर्वी चांगलं होतं आणि आताच बरोबर नाहीये. या सगळ्याचा आपल्याला सुवर्ण मध्य कसा काढता येईल याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. ज्या घरात मुलगी जाणार ते घर पाहणे आणि कुटुंबाची माहिती घेणे हे पूर्वी महत्वाचं मानायचं. आज पण ते महत्वाचं आहे. पण असं दिसतं की आम्ही WhatsApp वरून, Facebook वरून सगळं एक्सचेंज करतो. लग्नाच्या फार पुढच्या स्टेजला जातो. मुला-मुलींना एकमेकांना बोलायला देतो. त्यांच्या गप्पा सुरू होतात. आणि मग मुलीच्या घरच्यांना कळतं, की ज्या घरात मुलगी द्यायची आहे, ते घर आपल्या मुलीला साजेसं नाहीये. आता ह्याच्यात पालकांची खूप मिस्टेक असते. मी नेहमी पालकांना म्हणतो, की मुला-मुलींपर्यंत विषय तेव्हा आणा, जेव्हा तुमच्या सगळ्या तपासणीच्या गोष्टी संपतात. त्यामुळे ज्या घरात मुलगी जाणार, ते घर पाहणं गरजेचं आहे. म्हणजे 10 ठिकाणचे जर मुलांच्या कडून प्रपोजल आपल्या समोर आली, तर 10ही ठिकाणी जायला पाहिजे. कसलाही कंजूसी नाही करायची. कोल्हापूर असेल तर कोल्हापूरला जायला पाहिजे, पुणे असेल तर पुण्याला जायला पाहिजे. कारण हा अखंड आयुष्यभरचा प्रश्न आहे. आणि मुलगा आणि मुलींना पालकांनी त्यांचे विषय संपेपर्यंत एकत्र आणू नये, कारण त्यांच्या जीवाशी तो खेळ होतो. ते वय पटकन इन्व्हॉल्व होण्याचं असतं आणि मग काहीतरी ते विचित्र होतं. पालकांच्या मते, आमच्या मते वगैरे असं करून. त्यामुळे ही पूर्वी जो प्रकार होता, की मुलीच्या घरी जाणं आणि घर पाहणं आणि कुटुंबाची माहिती घेणं. आता आपण काय करतो, मी त्यांना फोन केला, त्यांनी फोन उचलला आणि जमत नाही म्हणून सांगितलं. पण आपण जर त्यांच्या घरी गेलो, तर हा विषय असाच अर्ध्या मिनिटाचा किंवा 1 मिनिटाचा होत नाही. तुम्ही कुठून आलात? मग चहा घेणार का कॉफी घेणार? मग तुमचं गाव कोणतं? तुमच्या मिसेसचं गाव कोणतं? अशा जेव्हा गप्पा होतात, तेव्हा एखाद्या कुटुंबाची दुसऱ्या कुटुंबाला चांगली ओळख होते आणि नाहीवर जाणारी स्थळं होऊ शकतात. पत्रिका जुळवणे याच्यावर आपण पुढे बोलणार आहोत. पण हे पूर्वी चालायचं. जोडपे एकमेकांना शोभणार आहे का? हे पालक शोभणार म्हणजे त्याला पसंती म्हणत नसत. पसंतीचा विषय नंतर असायचा. ज्याला आपण कांदे पोहे म्हणतो. मुलगा निर्व्यसनी असावा आणि कमावता असावा. मुलगी आपल्या कुटुंबात मिसळू शकेल अशी असावी. कमवती मुलगी असल्यास त्याने कुटुंबाला आर्थिक मदत होईल. कुटुंबाला आर्थिक मदत एवढंच त्याचं स्थान होतं. मी आता 67 वर्षाचा आहे, पण माझ्या लग्नाच्या वेळेलाही पण डबल ग्रॅज्युएट मुलींची लग्न व्हायची. पण त्याला असं म्हटलं जायचं, की कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून मी नोकरी करणार. आणि आता चटकन सर्रास 9 ते 5 नोकरीला करिअर म्हटलं जातं. परत परत लक्षात घ्या, पूर्वीचं चांगलं आणि आताचं वाईट अशा स्थितीवर आपण चर्चा करत नाही आहोत. पण पूर्वीच्या ज्या गोष्टी होत्या, ज्याच्या आधारावर सगळी लग्न शेवटपर्यंत छान टिकून राहिली, तर त्याचा आधार आपल्याला सोडून चालणार नाहीये. म्हणून ही पुढे आपण थोडी तुलना केलेली आहे, की डावीकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत. मुलगी जाणार ते घर पाहणं, कुटुंबाची माहिती मिळवणं, पत्रिका जुळवणं, जोडपे एकमेकांना शोभणारे आहे का? मुलगा निर्व्यसनी कमवता असावा, मुलगी कुटुंबात मिसळू शकेल अशी असावी, कमवती असल्यास कुटुंबाला आर्थिक मदत. आणि आता ज्या वाढीव अपेक्षा आहेत, शिक्षणाची तुलना, मासिक प्राप्तीची तुलना, राहण्याचे ठिकाण तुलना, घरात कोण असणार, स्वतःच्या मालकीचे घर. या सगळ्याचा विचार केल्यानंतर प्रामुख्याने एक गोष्ट बघायला पाहिजे, की आपण लग्न कशाशी करणार आहोत. आणि आपण जर एका व्यक्तीशी लग्न करणार असू, तर ह्यातल्या कोणत्या गोष्टींना फार महत्व दिलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टींना कमी महत्व दिलं पाहिजे. अपेक्षा वाढल्या की वास्तवात तडजोड वाढली, हे तर मी वेगळ्याने सांगायला नको. कारण जितक्या अपेक्षांचे प्रकार वाढतात, तेवढं तडजोड करण्याची क्रिया आली, कारण सगळ्या अपेक्षा पुऱ्या होत नसतात.
त्यातल्या काही होणार आणि काही होणार नाही. त्या होणार नाही तिथे तडजोड करणं आलं. परंतु सध्या तडजोड करण्याची मानसिकता कमी झालेली आहे. मी का जुळवून घ्यावं, मीच का ते करावं. म्हणजे हा विरोधाभास एक नव्याने तयार झालेला आहे. अपेक्षा वाढल्या की तडजोड वाढली, परंतु तडजोड करण्याची मानसिकता कमी झालेली आहे. तर पुढे आपण ह्याच्यात म्हणतो की याच्यासाठी एकच उपाय आहे की दोघांनी आपला मी जर काढून टाकला आणि त्याचं आम्हीत रूपांतर झालं, तर ही तडजोड सोपी होते. कारण तेव्हा मी काहीच करत नसतो, आम्ही मिळून करायचं असतं. एका व्यक्तीने छान सांगितलं की लग्नाच्या बाबतीत मी म्हणजे आय आणि आम्ही म्हणजे वी. तर म्हणाले लग्न झाल्यानंतर आय ठेवला तर इलनेस येतो आणि वी केला तर वेलनेस येतो. याच्यातून आपल्याला एक समज घ्यायची आहे. आता आपण ना लग्न संबंधातले नेहमीचे काही मुद्दे आपण चर्चा करतो, ते महत्वाचे आहेत. स्त्री पुरुष समान आहेत का? स्त्री पुरुष समान, स्त्री पुरुषांना समान हक्क मिळाला पाहिजे, हे सगळे प्रचलित जरी शब्द असले तरी इथे लक्षात घ्या, स्त्रीकडे सौंदर्य, लज्जा, सहनशीलता, हळवेपणा, घाबरटपणा, मातृत्व, अंतर्मुख होणं, होममेकर, हे जे गुण निसर्ग दत्त आहेत ते पुरुषांना दिलेले नाहीयेत. आणि पुरुषांकडे जे अर्थार्जन, कर्तबगारी, शक्ती, धाडस, कठोरपणा वेळेला, हे गुण स्त्रीला दिलेले नाही. हे पूर्णपणे विभिन्नता आहे या गुणामध्ये. हे समान नाही पण विषम पण नाहीये. म्हणून स्त्री पुरुष समान नसून ते एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे स्त्री आणि पुरुष मिळून एक पूर्णत्व व्यक्ती होते, तत्व होतं. तोपर्यंत ते अर्धांग असतं. त्यामुळे स्त्री पुरुष समान आहेत का? कारण हा भाग खूप येतो आणि ह्याच्यामुळे ना आय आणि इगो जागा होतो की मी, माझं, मला. तर मीचा वही करायचा आहे आणि स्त्री पुरुष एकमेकांची तुलना करायचा विषयच नाहीये. ते एकमेकांना पूरक आहेत, ते मान्य करून पुढे जायचंय. दुसरा विषय इथे घेतलाय, लग्नासाठी योग्य वय काय, वयात किती फरक असावा. लग्नासाठी योग्य वय पूर्वीपासून आलंय ते मुलीचं 20 आणि मुलाचं 25. हा 5 वर्षाचा फरक पूर्वंपार चालू आहे आलाय, कारण पूर्वी स्त्री आणि पुरुषाच्या सरासरी आयुष्यमानात असाच 5 वर्षाचा फरक होता. जेव्हा स्त्रीचं आयुष्य 55 होतं तेव्हा पुरुषाचं सरासरी आयुष्य 60 होतं. आता त्याच्यात खूप बदल झालाय. थोडं उलट पण झालेलं आहे, म्हणजे स्त्रीचं आयुष्य थोडं वाढलेलं आहे, पुरुषाचं सरासरी आयुष्य कमी आहे. परंतु वैद्यकीय शास्त्राप्रमाणे एकाच वयाला जर स्त्रीच्या आणि पुरुषाच्या मेंदूचं वजन केलं तर मुलीचा मेंदू 400 ग्रॅमने जास्ती भरतो. मुलीला निसर्ग दत्त इतकी डिपार्टमेंट्स म्हणूया आपण देवाने दिलेली आहे. पुरुषाला आपण अश्मयुगात गेलो तर फक्त 2 डिपार्टमेंट दिली होती, अर्थार्जन म्हणजे शिकार आणि संरक्षण. आणि बाकी सगळी कामं स्त्रीला दिलेली आहेत. बाळाला जन्म दिल्यापासून, त्यांचं संगोपन करण्यापासून, घरात रांधण्यापासून, घरातल्या सगळ्या आहेत त्या वस्तू पुरेशा आहेत की नाही बघण्यापासून, त्या पुरवून ठेवण्यापासून, म्हणजे मटेरियल मॅनेजमेंट, मॅनपॉवर मॅनेजमेंट, सगळे मॅनेजमेंट फक्त संरक्षण आणि अर्थार्जन सोडून स्त्रियांकडे होतं. त्यामुळे स्त्रीला देवाने मल्टीटास्किंग बनवलेलं आहे. स्त्री एखाद्या वेळेला 4-5 गोष्टी करू शकते, पण पुरुष करू शकत नाही असं सायन्स म्हणतंय. खानोलकर म्हणत नाही, हे आधी लक्षात घ्या. तर हा स्त्रीचा मेंदू 5 वर्षांनी प्रगत आहे लग्नाच्या वयाच्या वेळेला. जर मधल्या काळामध्ये असं वाटायचं मुला मुलींना की आमचं समान वय असेल तर आमचं चांगलं जमेल, पण आपण पुरुषसत्ताक पद्धतीत आहोत, त्याचा थोडाफार इम्पॅक्ट अजूनही आहे. आणि जर त्याच वेळेला समान वयाची मुलगा किंवा मुली यांचं लग्न झालं तर 5 वर्षांनी जास्ती सक्षम किंवा मानसिक सुदृढ
मुलीचं लग्न त्या मुलाशी होतं आणि इथे वर्चस्वाचं एक ठिणगी सुरू होते की ती त्या वयाप्रमाणे किंवा त्या मेंदूच्या तेवढ्या ग्रोथ प्रमाणे आहे. त्यामुळे वैद्यकीय शास्त्राचा पण आधार घेतला तर साधारण 5 वर्षाचा फरक असावा. आपल्या वेदांमध्ये तर सरळ उल्लेख आहे 6 ते 8 वर्ष असावं. आणि याचा चांगला परिणाम बघायला मिळाला आत्ताच्या थेट बेटमध्ये 3 ते 4 वर्ष अंतर चालेल असं बऱ्याचशा मुलामुलींनी लिहिलेलं होतं. हे कदाचित आम्ही बरेच वेळ हा विषय घेऊन सर्वांपर्यंत पोहोचतोय त्याचा परिणाम असावा असं मला वाटलं. पण हे बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे. हा फार महत्वाचा भाग आहे. लव्ह मॅरेज असफल का होतात? बऱ्याच प्रमाणात ना, मैत्री आहे ना, मैत्री करता येत नाही, मैत्री होते. आणि मैत्री होण्यासाठी कधी किती काळ लागेल सांगता येत नाही. कधी एक 15 दिवसात होऊ शकते, नाहीतर 1.5, 2, 3 वर्षात नंतर होऊ शकते. तर ज्याला आपण लव्ह मॅरेज म्हणतो ते मैत्रीतून जी झालेली आहेत ती असफल होत नाही. कारण त्याच्यात मी म्हणून नसतोच, आम्ही असतो. परंतु दुसऱ्या प्रकारची जी लव्ह मॅरेज असतं की कुठच्या तरी आकर्षणापोटी, ओढपोटी, की सौंदर्य म्हणा किंवा एक असा स्मार्टपणा म्हणा किंवा गाडी घोडा असणं म्हणा मुलाकडे, अशा आकर्षणातून जी लग्न होतात तेव्हा काय होतं की आपल्याकडे जे जे उत्तम आहे त्यासह हे दोघं भेटत असतात आणि आपल्यातल्या कमी लपवण्याचा प्रयत्न केला जातो. मी पहिलं जे म्हटलंय मैत्रीतून लग्न होणं, लव्ह मॅरेज, ते वेगळं बाजूला ठेवायचंय आपल्याला. पण जे अशा प्रकारचे आकर्षणापोटी किंवा ओढ असल्यापोटी जी काही मॅरेज होतात एखाद्या गोष्टीसाठी, दिसण्यासाठी, पैशासाठी, छानचोकीसाठी, एखाद्या व्यक्तिमत्वासाठी जी लग्न होतात तिथे नंतर मेड फॉर इच अदरचा आभास सुरू होतो लग्नानंतर. कारण तेव्हा लपवलेल्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात आणि पालकांचा सपोर्ट कमी असतो किंवा नसतो अशा लग्नाला आणि त्या मुलामुलींना कळत नाही काय करायचं आणि ती फेल होतात. पण मी मगाशी एके ठिकाणी उल्लेख केलाय लग्न संस्थेला किंवा लग्न ह्या विषयाला रिव्हर्स जाण्याची क्रिया नाही किंवा तोडण्याची क्रिया नाही आहे. पुढे येणार आहे तो विषय. हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे करिअर म्हणजे काय, पूर्वी कसं असायचं की एखादा ऍस्ट्रॉनॉट आहे, अंतराळात जाणारा व्यक्ती किंवा एखादा मोठा सायंटिस्ट आहे, असं काहीतरी मोठं करणाऱ्यांना आपण करिअर म्हणायचो. आणि शिकणारे ग्रॅज्युएट झाले, डबल ग्रॅज्युएट झाले, मास्टर्स केलं, त्याला शिक्षण म्हणायचे. आता काय झालेलं आहे की पटकन करिअर हा शब्द इतका स्वस्त झालेला आहे की 9 ते 5 नोकरी करणारा मनुष्य पण म्हणतो किंवा एखादी मुलगी म्हणते की माझं करिअर. तर ह्या करिअर शब्द पण एक बोचरा झालेला आहे, ज्यामुळे घराच्या शांततेमध्ये अडचण येऊ शकते. हा विषय मी एवढाच चर्चा करतो कारण मगाशी झालेला आहे. मला बरेचसे तरुण विचारतात पत्रिका बघावी का नाही. पत्रिका बघणं हे शास्त्र आहे का? कोणतंही शास्त्र जरी आपण म्हटलं तरी ते शास्त्र अभ्यास करून आपल्यापर्यंत पोहोचवणारी व्यक्ती जो दुवा आहे हा याच्यात फार महत्वाचा भाग असतो. जर आपण पत्रिका हे गूढशास्त्र म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला अंदाज लागत नाहीये की जे आपल्याला सांगण्यात आलंय ते योग्य आहे का अयोग्य आहे. तर पत्रिका पाहणे शास्त्र आहे, तर मुळात जर बघायला गेलं तर हे शास्त्र आहे. वरती लिहिलेलं आहे यश लाईफ कोच रवींद्र खानोलकर. तर मी लाईफ कोच म्हणून 2002 पासून गेले 23 वर्ष हे काम करतोय सगळ्या वयोगटांच्या व्यक्तींसाठी. पण मला जेव्हा कळलं की मी लाईफ कोच म्हणून एखाद्याला वैयक्तिक मार्गदर्शक करताना मला या व्यक्तीचं
क्षमता कळल्या पाहिजेत, की मी बोलतोय ते त्यांना समजतंय की नाही, त्यातला किती भाग वास्तवात येऊ शकतो. आणि तेव्हा मला कळलं, की मी जर रास, लग्न रास आणि नक्षत्र या 3चा आधार घेतला, तर मला ती व्यक्ती कळायची, की यांची समजण्याची क्षमता किती आहे, वास्तवात आणण्याची क्षमता किती आहे आणि किती प्रमाणात आणि किती फास्ट. त्यामुळे मी ज्योतिषशास्त्राचा इथपर्यंतचा भागाचा रीतसर अभ्यास केला 2 वर्ष. रास, लग्न रास, नक्षत्राच्या आधारे समोरच्या व्यक्तीचे गुण समजणं. गुण म्हणजे दोष पण आले. याचा मी का रेफरन्स देतो, पुढे आपण जाऊया. पत्रिका पाहणे ही फार पूर्वकाळ चालू आलेली पद्धत आहे. त्याला आपल्याकडे पर्याय नाही आहे. फक्त आपण प्रगत आहोत या नादामध्ये पत्रिका बघायची का नाही, याचा जर आपणच शहाणा बनून आपणच निर्णय घेतला, तर एक विषय बाकी राहतो, की याला पर्याय व्यवस्था काय? म्हणजे पत्रिका जे आजपर्यंत काम करत होतं, ते काय करणार आहे दुसरं? हं. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो. शरद उपाध्ये म्हणून आहेत, ते पूर्वी राशी चक्र म्हणून कार्यक्रम करायचे. आणि जेव्हा गव्हर्नमेंटचा नियम आला, हे बोंदुगिरीवर आणि बाबा वगैरे यांच्या फसवणुकीवर, त्या नियमामध्ये ज्योतिषशास्त्राला गुंडाळलं गेलं, की आणि त्याच्यातून जर कोणाची फसगत झाली, तर तो अनबेलेबल गुन्हा असं जाहीर करण्यात आलं. तेव्हा शरद उपाध्यांनी राशी भविष्याचं नाव राशी रंजन करून टाकलं. पण ते जुन्याच गोष्टी त्याच पद्धतीने राशी रंजन मधून सांगतात. तर त्यांना जर हा प्रश्न विचारला होता, की लग्न करताना पत्रिका बघणं गरजेचं आहे का? ते म्हणाले, लग्न झाल्यानंतर गुणादोषासकट एकमेकांना स्वीकारणं हे गरजेचं आहे. आणि ज्योतिषशास्त्र गुणदोष सांगू शकतं. आता लग्नापूर्वी तुम्हाला गुणदोष समजून घ्यायचे आहेत आणि लग्न करायचे आहे, का लग्न झाल्यानंतर गुणदोष समजून घ्यायचे आहेत आणि तडजोड करायची आहे जास्तीत जास्त, हे तुम्ही ठरवा. या सगळ्याचा विचार केला तर पत्रिका पाहणे गरजेचं आहे. पण मी मुलांना आणि मुलींना सांगेन, की जे शास्त्री ज्योतिषी आपल्याला सांगतात पत्रिकेबद्दल, त्यांना मुळात जाऊन एक प्रश्न मात्र विचारा, की ह्या व्यक्तीचं स्वभाव वर्णन सांगा. आता एखादी व्यक्तीची जीभ ही तलवारीसारखी जर धारदार असेल, मी मुलाची म्हणत नाही, कारण हे पत्रिकेतून येणारा विषय आहे. आणि आपल्याला अशी धारदार जीभ असलेलं सहन करता येणार आहे, कारण बाकी सगळे गुण आहेत. असं जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा आपण आयुष्यभर तो एक जो दोष आहे, तो त्याच्याबरोबर झेलू शकतो. पत्रिका बघायची की नाही याचं उत्तर मी सारासार करून दिलेलं आहे आणि ते करेक्ट आहे. आणि माझ्याही अनुभवाने मी सांगेन, की समोरच्या व्यक्ती कळण्यासाठी, गुण दोष कळण्यासाठी त्याची गरज आहे. माझे पुढे आपण त्या विषयावर येणार आहोत. हा मगाचा विषय आहे. लग्नापूर्वी मी आहे म्हणजे इल, हा लग्नानंतर इल होतो. अगोदर तो मी हा इम्पॉर्टंट असतो. लग्नापूर्वी आय हा इम्पॉर्टंट असतो, लग्नानंतर आय हा इल होतो. त्यामुळे लग्नापूर्वी कसं असतं, मी, माझे आई बाबा, माझी भाऊ बहीण, माझं कुटुंब, माझं व्यापक कुटुंब, माझा मित्र परिवार, असा तो एक भाग असतो. लग्नानंतर ना हा मी आधी काढूनच टाकायला लागतो. लग्नानंतर माझं अस्तित्व काय या विषयावर आपण नंतर येऊ. पण लग्नानंतर सर्वात प्रथम मीचा आम्ही व्हायला पाहिजे. आम्ही, नंतर आमचे त्रिकोणी कुटुंब, आई बाबा, सासू सासरे, बहीण भाऊ वगैरे कुटुंब, व्यापक कुटुंब. हा जो मीचा आम्ही करायला जमलं पाहिजे. मग प्रश्न येतो, की माझं अस्तित्व काय लग्नानंतर? आपलं अस्तित्व ना आपल्याला नेहमी सिद्ध करायला लागतं. कुठच्याही प्रकारे, मग तो मुलगा जावई म्हणून असून दे किंवा मुलगी सून म्हणून असून दे.
तर आपण आपलं अस्तित्व घेऊन कुठे एंट्री करूया नको, कारण जर मी राहिला तर त्यांनी इलनेस येतो आणि त्याचा वी झाला तर वेलनेस होतो, हे डोक्यात ठेवायचं आहे. आणि अस्तित्व आपलं तयार होतं त्याला थोडा काळ लागतो. आता मुलीच्या बाबतीत म्हटलं तर एक 4-5 जण असलेल्या कुटुंबात जेव्हा ती मुलगी जाते, तेव्हा आधी त्या कुटुंबाशी मिळून घेऊन नंतर एक आपलं अस्तित्व तयार होऊ शकतं. आपल्या कृतीने, आपल्या कार्याने. पण फक्त म्हणून मगाशी जे आपण म्हटलं, की शिक्षणाची तुलना, पैशाची तुलना ह्याचं जर मी वेगळा राहत असेल, तर मग कुटुंब व्यवस्थेत त्याची बाधा येते. आपलं अस्तित्व सोडलं जात नाहीये, हे प्रत्येकाने लक्षात घ्या. पण जेव्हा कुटुंबात आपण जातो, तिथे ते अस्तित्व सोडून द्यायचं. लग्नाला सोड चिठ्ठीची सोय नाही. मग हे घटस्फोट हा काय प्रकार आहे? अहो, आपल्या जगामध्ये स्त्रीसाठी त्यांच्यावर होम व्हायलन्स म्हणतात. त्याच्यानंतर हुंडाबळी म्हणतात. अशा मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी घडायच्या काही समाजातून, सुदैवाने आपला समाज त्याच्यापासून खूप लांब आहे आणि याचा मला गर्व आहे. हल्लीच एका 24 संस्थांच्या कार्यक्रमात हा विषय त्यांनी सर्व ज्ञाती संस्थेतल्या विषय म्हणून घेतला होता, होम व्हायलन्स आणि घटस्फोट. तर तेव्हा मी त्यांना गर्वाने सांगितलं, माझा नंबर काहीतरी 17वा-18वा होता बोलण्याचा, की आमच्या ज्ञातीमध्ये हा फार दुर्मिळ विषय आहे, दोन्ही विषय, होम व्हायलन्स आणि घटस्फोट. कारण आपण वेगळ्या पद्धतीने सुसंस्कारित आहोत, याची मला याचा खूप गर्व वाटला त्या दिवशी. लग्न ही जीवनभराची संगत आहे. आपण आपले आई वडील बदलतो का हो? कारण ते लहानपणापासून मान्य केलेलं असते, त्याला बदल नाही आहे. भाऊ बहीण बदलत नाही. भाऊ बहीण कसं धरलं जातं, की हाताची 5 बोटं असतात तशी ते बोटांसारखे वेगवेगळे असतात. तर आता प्रत्येकाला एक वेगळं अस्तित्व आहे. अंगठा आहे, तर्जनी आहे, मधलं बोट आहे. पण ते एकत्रच काम करतात, तेव्हा मुठ्ठीने काम होतं. घट्ट मूठ बांधता येते आणि तो एक कुटुंब बनतं. आपल्याला बाकी आयुष्यातलं कोणीच बदलता येत नाही. आणि तसंच नवरा किंवा बायको ही पण बदलायची विषय नाही आहे. आणि ज्यानी ते बदललं आहे, ज्याला आपण घटस्फोट म्हणतो, त्याच्या आयुष्यात त्याला दुसरं सुयोग्य नवरा किंवा नवरी मिळणं कदाही शक्य नाही. कारण पुढे आपण येतो आहोत, कारण की आपल्या गुणदोषावर येऊ त्याचं तिथे कारण मिळेल. लग्न म्हणजे एच-आर नाही. तुझं क्वालिफिकेशन काय, तुझं पॅकेज काय, माझं पॅकेज काय, हे एच-आर झालं. एच-आर कसं असतं, नोकरीला ठेवायचं आणि जमलं नाही तर काढून टाकायचं, हायर अँड फायर. तसं लग्न नाहीये. लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नाहीये, की तू असं कबूल केलं होतं, मी असं कबूल केलं होतं, तेव्हा ते सांगितलं होतं, हे कॉन्ट्रॅक्ट नाहीये. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा एक कायद्यामध्ये ऍक्ट आहे. पार्टनरशिप ऍक्ट आहे कायद्यामध्ये. तुझी भागीदारी किती, माझी भागीदारी किती, लॉस मध्ये किती, प्रॉफिट मध्ये किती. तर लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नाहीये, लग्न म्हणजे पार्टनरशिप पण नाहीये. लग्न म्हणजे कोर्टाचा निकाल नाहीये. बऱ्याच केसेस मध्ये माहितीये ना, जरा अनबन झाली म्हणजे दोघांचं पटत नाही, की घरातली मोठी माणसं निकाल द्यायला बसतात. लग्न म्हणजे ते नाहीये. लग्न म्हणजे एकांग राहणे नाही, अर्धांग होणे आहे. एकदम सोपं आहे, मीच आम्ही करून टाकणं. लग्नानंतर आपण अर्धांग झालं पाहिजे, एकांग राहून चालत नाही. आणि 2 अर्धांग एकत्र येणार तेव्हा तो एकांग होणार आहे. हे फार समजून घ्यायचं आहे. हे मी का सांगतो, हा मगाचचा मुद्दा, सोडचिठ्ठीला सोय नाही. एका तरुणाने मला सांगितलं होतं, "काका असं नाही, मला वाटत होतं तो तसा वागला म्हणून तिने त्याला सोडलं, ती तशी वागली म्हणून त्यांनी त्याला सोडलं." म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळंच सांगताय. कारण हा धरण्याचा आणि सोडण्याचा विषय नाही. काही ज्ञातीमधून तो सुखावलाय होत असेल, पण त्याचे फार वाईट परिणाम आहेत. कारण हा जीवनभरचा विषय आहे. आपण जीवनभर आपल्याला जोडून घेतलेला विषय आहे. पुढे जाऊया. मगाशी आपण म्हटलं होतं, मोजमाप काय लावणार या विषयाला. ती स्लाइड ही परत आहे. एकमेकांचे विचार जुळावेत, प्रेमळ स्वभाव असावा, सांभाळून घ्यावे,
काळजी घ्यावी, कर्तबगार असावा, आई वडील सासू सासऱ्यांना विचारणावर असावं, मुलगी शॉपिंगला सूट द्यावी, सोबत करावी, मुलगा सुगरण असावं, सदा हसतमुख असावं. याच्यावर एक उपाय म्हणजे पालकांनी आपल्याकडचे सगळे विषय तपासून घेतले, काय शिक्षण, पगार वगैरे जे काही दिसणं, शरीर यष्टी, वर्ण वगैरे जे गोष्टी आहेत, सगळं झाल्यानंतर ना मुला आणि मुलींचे निवांत लग्नापूर्वी कमीत कमी 3 ते 4 निवांत वैयक्तिक भेटी व्हाव्यात. निवांत म्हणजे 15 मिनिट लावून, 20 मिनिट लावून नाही. असंच आपण शिळोप्याला गप्पा बसतो. चर्चेला आपलं लग्न हे सोडून व्यवहारातले इतर सर्व विषय असावेत. हवामान कसं आहे, आज पहाटे भूकंपाचा धक्का मुंबईत बसलाय, राजकारण, सामाजिक व्यवस्था, क्रिकेट, लोकल प्रवास, स्वच्छता अभियान, गैरशिस्त, असे खूप विषय आपल्या आजूबाजूला आहेत. सगळ्यात महत्वाचा रिक्षावाला आहे, त्याच्यावर गप्पा माराव्यात. या गप्पा मारण्यामागचा उद्देश आहे की या गप्पामध्ये आपल्याला जर एक मित्रत्वाचं नातं डोकावलं की या व्यक्तीशी मी लग्न करणार आहे की नाही माहित नाही, पण हा एक चांगला मित्र किंवा ही एक चांगली मैत्रीण होऊ शकते, ह्याची जेव्हा आपल्याला जाणीव होईल आणि जाणीव झाली की असं धरायला हरकत नाही की हे लग्न समृद्ध होऊ शकतं, या लग्नामध्ये मी तर आम्ही होऊ शकतो फार योग्य पद्धतीने आणि लवकरात लवकर. आणि त्याच्यात जर आपल्याला वाटलं की नाही बाबा या व्यक्तीच्या स्वभावाशी आपलं काही जुळेल असं वाटत नाही, तर तिथून पुढे जाऊ नये. म्हणजे मुलांनी आणि मुलींनी कोणाशी इन्व्हॉल्व्ह होण्याच्या अगोदर ही क्रिया होते आणि ती तशीच झाली पाहिजे. पालकांनी याला सहकार्य केलं पाहिजे. लग्न म्हणजे मैत्री, मगाशी म्हटलं मैत्री होते, कालांतराने होते. फक्त लग्नाच्या बाबतीत आपण मैत्री बनवायला पाहिजे. ही एकच जागा अशी आहे की जिथे मैत्री बनवायची आहे. आणि म्हणून आपण मगाचा एक्सरसाइज सांगितला की आपल्याला जर वाटलं की या व्यक्तीची आपली मैत्री, मित्र किंवा मैत्रीण हे नातं स्थापित होऊ शकतं, तर तिथे लग्न करावं. कारण मैत्रीत काय असतं बघा, श्रेष्ठत्व हे कधी तुझे तर कधी माझे असते. तेरी जीत म्हणजेच माझी जीत, तुझी हार म्हणजे माझी हार, म्हणजे तेव्हा मी जिंकलो तरी माझी हार. तुझी सटकली तर मी माघार घेणार, माझी सटकली तर तू माघार घे. मैत्रीत सटकण्यापेक्षा जास्ती आनंद हा माघार घेण्यात असतो. बहीण भाऊ मध्ये विश्वास, पारदर्शकता, हक्क जसा असतो तसंच तो मैत्रीतही असतो. लक्षात घ्या, विश्वास, पारदर्शकता आणि हक्क हे उलट करू नका. हक्क कधीही अगोदर येत नाही, कर्तव्यानंतर हक्क येतो. विश्वास आणि पारदर्शकतेनंतर हक्क येतो की मी एवढा पारदर्शक आहे, तू पण व्हायला पाहिजे. हा, आणि मैत्रीची तुलना आपण इथे बहीण भाऊ नात्यांशी पण केलेली आहे, कारण बहीण भाऊ नात्यामध्ये मैत्री असते, मित्र मैत्रिणींमध्ये मैत्री असते. तीच मैत्रीण आपल्या लग्नाच्या जोडप्यात यायला पाहिजे. थोडा वेळ लागेल, परंतु पोषक परिस्थितीत राखून ठेवणं आपलं काम आहे. ही मैत्री बनण्यासाठी कधी थोडा वेळ लागू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला लग्नानंतरचा जो एक 6 महिने, वर्षाचा जो एक हलका फुलका वेळ असतो, तो मदत करतो. आता सगळ्यात महत्वाचा विषय, आणि याच्यावर कोणत्याही वयाच्या माणसाने काम करावं, म्हणजे साधारण एक 15 ते 100 वर्षापर्यंत, की स्वतःला समजून घ्या. स्वतःचा अनालिसिस करा. मी काय आहे, आम्ही कधीच बघितलेलं नसतं. प्रत्येकाने करावं. आणि लग्नासाठी इच्छुक मुलांनी आणि मुलींनी तर अवश्य करावं. एका कागदाचे 2 भाग घ्या, करा उभे. उजवीकडे आपले गुण लिहा, डावीकडे दोष लिहा. हे गुण दोष मिळून 25 तरी झाले पाहिजे. मग खूप भाग येतात त्याच्यात. मी बोलायला स्पष्ट आहे का, परखड आहे का, मी अबोल आहे, मी रागीट आहे का, संताप येतो मला का,
मी मृदुभाषी आहे, कळलं की नाही, म्हणजे हळू बोलतो का, गोड बोलतो का, इथपासून ना शिस्तीच्या बाबतीत टापटीप आहे का, वस्तू जागच्या जागी ठेवणं याला आपण टापटीप काटेकोर म्हणतो, परफेक्शनिस्ट असणं. त्याचबरोबर हुशारीचे प्रकार आहेत. माझी मेमरी चांगली आहे का, मी तल्लख आहे का, मी अभ्यासू आहे. अशा प्रकारचे ना 25 तरी गुण शोधून शोधून लिहा. त्याच्यामध्ये एकाच 2 प्रमाण होईल. म्हणजे 25 गुणदोषांमध्ये 7 ते 8 दोष राहिले आणि 16-17 गुण राहिले, तर तुम्ही एक ॲव्हरेज व्यक्ती आहात, सर्वसाधारण व्यक्ती. ह्याचे मी दोन्हीही एक्स्ट्रीम बघितलेले आहेत. मला एका व्यक्तीमध्ये दोषच मिळाले नव्हते. म्हणजे परफेक्शनिस्ट, अति काटेकोर हाच दोष होता त्या व्यक्तीचा. आणि एका व्यक्तीमध्ये हे बरोबर टेबल उलट होतं, 17 दोष आणि 7 गुण होते. त्यांचं लग्न बिघडलं होतं. झालं म्हणजे ते गेले 5 वर्ष तरी झालेले आहेत, सगळं सुरळीत आहे. कारण ना, सुरळीत का झालं? स्वभाव बदलता येत असं नाही, पण स्वभावाची जाणीव होत नाही. एखादा मनुष्य फार तडफदारीने सांगतो, माझी सटकली ना, की मग तिथे समोर कोणाचं चालत नाही. हा तो आयुष्यभर घोकत असतो. पण जेव्हा तो लिहितो ना आणि हे दोषामध्ये लिहितो आपल्या हाताने, त्या दिवसापासून ते हे वाक्य विसरतो. माझी सटकली तर. त्याला कळतं हा माझा दोष आहे आणि मी काय आयुष्यभर हे लोकांना सांगत आलो. आणि त्या दिवसापासून त्याची तेवढी सटकत नाही. फक्त स्वतःचे गुणदोष लिहून व्यक्तीमध्ये कोणाशी जुळवून घेण्यासाठी आणि समाजात आणखी चांगली व्यक्ती बनण्यासाठी खूप मदत होते. तर हा एक्सरसाइज प्रत्येकाने करायचा आहे. कारण यावेळेला मगाशी मी म्हटलं एकाच 2 प्रमाण आहे. म्हणजे 25 गुणदोषांमध्ये 7 ते 8 दोष आणि 16-17 गुण आहेत. जेव्हा मला कळतं की माझ्यात 7 दोष आहेत आणि माझं या पृथ्वी तलावरच्या कोणाशी जेव्हा लग्न होतं, तेव्हा मला कळतं की या व्यक्तीतही तेवढे दोष असणार आहेत आणि मला त्यातल्या दोषांशी जुळवून घ्यायला पाहिजे. ज्याला आपण तडजोड हा शब्द वापरतो. तर तडजोडपेक्षा जुळवून घेणं हा शब्द चांगला आहे. जुळवून घेणं सोपं असतं आणि हे पण आपल्याला माहिती असतं की समोरची व्यक्ती माझ्या दोषांना पण जुळवून घेणार आहे. आमच्या जगण्यामध्ये मी सर्वस्व, मी म्हणजे एकदम बरोबर, माझ्यासारखं आणखी बरोबर कोणी नाही, अशा भावनेने जेव्हा आपण जगायला जातो, तेव्हा समोरचा मनुष्यातले फक्त दोष दिसायला लागतात. पण जेव्हा आपल्याला कळतं की माझ्यातही दोष आहेत आणि मला जसं दुसऱ्याचे दोष जुळवून घ्यायचे, तसं दुसराही माझे दोष जुळवून घेणार आहे, तेव्हा लग्न यशस्वी व्हायला सोपं जातं. आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत. सुयोग्य जीवनसाथीची निवड कशी करावी? आतापर्यंत झाला हा मानसिक अभ्यास झाला. घरात निवांत चर्चा करावी, मित्रत्वाच्या नात्याने. म्हणजे एखादा आपण ना फर्निचर करताना ड्रॉइंग काढतो, व्हेकेशनला जाताना कागद घेऊन ठिकाणं ठरवतो, दिवस ठरवतो. तशी लग्नासाठी आई-वडील, मुलगा किंवा मुलगी आणि घरातले कोण व्यक्ती असेल, भावंड, यांची निवांत चर्चा झाली पाहिजे. की आता अमक्याचं लग्न करायचंय. काय बाबा कसं करायचं? आपण बघूया, तुझ्या काय अपेक्षा? असं होतच नाही. पालकच ठरवतात मुलांच्या काय अपेक्षा आहेत. मुलं ठरवतात त्यांच्या काही अपेक्षा आहेत. पालकांमध्ये पण आई एक ठरवते, वडील एक ठरवतं. असं का होतं? आम्ही जेव्हा तिघं एकत्र येऊ, आई-वडील आणि मुलगा किंवा मुलगी, तेव्हा ना एक मताने काहीतरी बनतं आणि घरात येणारा जावई किंवा सून यांना वेलकम करणं सोपं जातं. नाहीतर कसं होतं, की काय करणार मुलाच्या कलाने घेतलं, आम्हाला पटलं नाही दोघांना. पण आम्हाला पटलं नाही दोघांना तेव्हा वडील म्हणत असतात, "असं काही नाही, त्यांचं त्यांचं लाईफ आहे, त्यांनी काही ते करून दे." म्हणजे एकाच घरात त्या येणाऱ्या सुनेला किंवा येणाऱ्या जावयाला 3 वेगवेगळ्या पर्सनॅलिटी त्या लग्नाच्या दृष्टिकोनातून समोर दिसतात. तसं न होता घरातले आपण तिघं तरी कमीत कमी आणि भावंड काही असली तर एकत्र बसून हा विषय चर्चा करावी. त्याच्यात काय करावं? चर्चा एकच करायची असते, की आपल्याला काय अपेक्षा आहे?
त्याच्यात खूप चर्चा होतात, लग्नानंतर काय करता येईल वगैरे. आता आपला अपेक्षा नक्की काय आहेत हे मुलांनी किंवा मुलींनी लिहायच्या आहेत. त्या कशा लिहायच्या आहेत त्याचं वर्णन पुढे आहे. पालकांच्या अपेक्षा खूप असताना 10 मध्ये एखादी अपेक्षा ठीक आहे, ती पण नसली तर चालेल. पालकांच्या अपेक्षा का पाहिजे? पालकांचं मत मुलगा किंवा मुलगी समजून अपेक्षा स्वतःच्या ठरवेल ना. कारण लग्न त्या मुलाचं किंवा मुलीचं होत असतं. आणि आपल्या मुलांना काय कळतं अशा भ्रमात राहू नका. पालकांना सांगतोय मी. कारण सगळ्या प्रगत भागामध्ये 20 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी झाली की ते सेपरेट होतात. आपल्याला पाश्चात्य देशांचं अनुकरण करण्याच्या दृष्टीने मी नाही सांगत आहे. पण जीवशास्त्र सांगतं की साधारण 15 वर्षानंतर तो मुलगा किंवा मुलगी ह्यांचा इगो जागा होतो. ते सक्षम होतात आणि ते कुटुंब स्थापन करण्यासाठी सक्षम होतात 15 ते 18 वर्षामध्ये. आता आमच्या बाळांना आपण 28 वर्षापर्यंत पण जर पांघरुणाखालीच ठेवून केलं आणि माझा बाब्या म्हटलं किंवा माझं बाळ म्हटलं, तर त्यांचं जीवन ते कधी आणि कसं परिपक्व सुरू करणार? आम्ही आमच्या मुलांच्या मुलं जरी 20 वर्षाची झाली तरी त्यांना बाळ म्हणतो आणि घरात पंखाखाली ठेवतो. हे वाईट वाटून कोणी घेऊ नका, पण ही हकीकत आहे. ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. मुलांना आणि मुलींना त्यांचे संसार करायला द्या. एक चांगली गोष्ट मला ह्या प्रेझेंटेशन मध्ये मी तो मुद्दा लिहिला नाही म्हणून आठवलं तर सांगतो. पुण्यातलं एक जोशी म्हणून कुटुंब आहे. त्या आता 5 पिढ्या एकत्र एकाच बिल्डिंग मध्ये आहे. एक पण 5 पिढीतली एक पण व्यक्ती बाहेर राहत नाही. पण याला कारण काय झालं? याला कारण असं झालं की त्यांच्याकडे एक नियम होता की लग्न झालं की 1 वर्ष वेगळं राहायचं. प्रथम एकत्र कुटुंबात यायचंच नाही. म्हणजे तुम्हाला जे काही 6 महिने, वर्ष गुलाबी हलके फुलके दिवस काढायचे ते वेगळे काढा. तुम्ही तुमचा संसार करा. मूळ घरात जर जेवायला यायचं असेल तर महिन्यातून एका रविवारी तुम्ही सांगून येऊ शकता की आम्ही संध्याकाळी जेवायला आहोत. एरवी नाही. आलात, जेवणाच्या वेळेला आलात तरी उठायचं आणि आपल्या घरी निघून जायचं. आणि मुलं मुलगे तर कुरकुरायचे की मला पैसे नाही पुरणार. तर बाबा तुम्हाला किती पैसे पाहिजे दर महिन्याला? किती कमी पडत आहेत? 2,000 5,000 ते या मूळ घरातून घेऊन जायचं. पण तुमचा तुम्ही 1 वर्ष संसार करायचा. ह्याचा उपयोग असा झाला की प्रथम विभक्त राहिल्यामुळे एकत्र राहण्याचे जे अगणित फायदे आहेत ते त्या सुनेला आणि मुलांना व्यवस्थित कळले. त्यांना त्यांचा एकांत सुरुवातीला मिळाला. आणि 1 वर्षानंतर कोणताही मुलगा किंवा सून त्या घरातून वेगळे राहिले नाही. हा एक फार महत्वाचं एक उदाहरण आहे पुण्यातलं म्हणून सांगितलं. आपल्याला म्हणून मी इथे म्हटलं की पालकांच्या अपेक्षा कमी असाव्यात. पुढच्या स्लाइडमध्ये आपण अपेक्षा दिलेल्या आहेत त्यातला अग्रक्रम लावावा. साधारण ना 7 ते 10 पर्यंतचेच अग्रक्रम लावावे. त्याच्यानंतर वहीत ते अग्रक्रम लिहायचे. कारण पुढे जवळजवळ 25-30 अपेक्षा लिहिलेल्या आहेत. सगळ्या अपेक्षा तर आपल्याला जुळवता येत नाही. अग्रक्रम असतो की मी पहिलं कशाला स्थान देईन. दिसण्याला तर दिसण्याला, शिक्षणाला तर शिक्षणाला, दुसरं स्थान कशाला देईन, अर्थार्जनाला तर अर्थार्जनाला, राहण्याच्या ठिकाणाला तर राहण्याच्या ठिकाणी. अशा प्रकारे आपण अग्रक्रम लावायचे आणि पहिले 7 किंवा 10च मुद्दे लिहून काढायचे अग्रक्रमात. प्रायोरिटी. प्रत्येक आलेल्या स्थळांच्या लिहिलेल्या अग्रक्रमात त्याला मार्क द्यावे. एखादं जर स्थळ आलं आणि अग्रक्रमात प्रथम आपलं दिसणं आहे सौंदर्य मुलीच्या बाबतीत, तर फोटो बघून आपण त्याला 1000 पैकी मार्क द्यायचे. पहिल्याला 10 स्थळ 10 अग्रक्रम असतील तर सांगतोय. दुसरी जी काही शिक्षणाची प्रायोरिटी असेल त्याला 900 पैकी द्यायचे आणि शेवटच्याला मार्क 100 पैकी द्यायचे. याच्यातून काय होतं, आपल्याला जे खूप प्रिय आहे समोरच्या व्यक्तीमध्ये त्याला आपण अग्रक्रमात आणलेत आणि 1000 पैकी मार्क दिले. दुसरा प्रिय विषय त्याला 900 पैकी मार्क दिले. या पद्धतीने लग्न चिरकाळ टिकण्यासाठी खूप मदत होते.
इथे आपण सर्व प्रकारच्या अपेक्षा लिहिलेल्या आहेत. पत्रिका जुळवणे, शिक्षण, दुसऱ्या ज्ञातील स्थळ, नोकरी, व्यवसाय, मासिक उत्पन्न, करिअर राखणे, संपत्ती, जमीन जुमान, रक्तगट, वयातील अंतर, वजनातील अंतर, उंचीतील अंतर, वर्ण, बांधा, राहणीमान, देवधर्म, खाण्याची पद्धती, चष्मा, लेन्स, कोणतेही व्यंग, आजार, राहण्याच्या अटी, छंद, आवड, घरात कोण असावेत, घरातील चालीरीती, पेहराव, जेवण बनवता येणे, एकत्र कुटुंबाची सवय, लग्नानंतर शिक्षण, मूळ गाव, या काही गोष्टी लिहिल्या आहेत. आणखी काही तुमच्या मनात असू शकतील. त्यापैकी 10, जास्तीत जास्त 10 नाहीतर 5, 7 अग्रक्रम लिहावेत. आपण जे मार्क देणार स्थळाला ते 35 ते 65 मध्ये असले तर योग्य समजावे. 65 म्हणजे हायएस्ट आणि 35 मार्क मिळावे. 65च्या वरती मार्क मिळत नाहीत. 65ला 100% समजावं. आणि जेव्हा आपण 65ला 100% समजतो तेव्हा आपल्याला माहितीये की इथे पण एक 35% तडजोड आली. आपण जेव्हा आत्मपरीक्षण करतो, सेल्फ अनालिसिस, तेव्हा पण आपल्याला कळतं की स्वभावामध्ये 35% तडजोड आली. आपण फार शेवटच्या टप्प्यात होत आता. पालकांनी पाहावयाच्या सर्व गोष्टी त्यांनी प्रथम पाहावयाच्या आहेत. त्यानंतर मुलांना फोटो दाखवावा व संपर्क नंबर द्यावं. कारण यामुळे मुलांच्या भावनांशी खेळण्याचं पाप पालकांच्या माथी येत नाही. मुलगा व मुलगी यांच्या 2, 3, 4 भेटी व्हाव्यात. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे भेटींमध्ये इतर चर्चा व्हावीत आणि त्या चर्चामधून ती व्यक्ती आपलं मित्रत्व किंवा मैत्रीण होण्याच्या योग्यतेची आहे का ते बघावं. परत एकदा समजून घ्या, आपल्या गरजा ज्या जीवनसाथी झाल्यानंतर लग्नाच्या नंतरच्या काळातच योग्य रीतीने पुऱ्या होतात. शारीरिक, भावनिक, मानसिक, कौटुंबिक, वैचारिक, आर्थिक, सामाजिक. कारण आपल्याला परत लक्षात घ्यायचं आहे की आपला उद्दिष्ट आहे की आनंदी व समाधानी जीवन ज्याला यशाची झालर आहे. इथे म्हणून मी हे प्रेझेंटेशन थांबवतोय.